नमस्कार मंडळी. आज आपण रव्यामध्ये आंब्याचा रस घालून अक्षय तृतीया स्पेशल मस्त खमंग असा पदार्थ करणार आहोत, जे बनवायला अगदी सोपं आहे आणि काहीतरी नवीन बनवून आपण हे पदार्थ अक्षय तृतीयाला बनवू शकतो. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 कपभर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा याच्यात हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात थोडं-थोडं करत पाणी ॲड करून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला खूप जास्त मऊसुद्धा नको आहे आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको आहे. आपण चपातीला करतो त्यापेक्षा थोडंसं मऊ आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. खूप जास्त आपल्याला मऊ करायचं नाहीये. हलकंसं थोडंसं मऊ केलं की आपल्याला ह्याला झाकण लावून 5 मिनिटे रेस्ट द्यायची आहे. आता मी इथे 2 आंबे घेतलेले आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता लगेचच मी एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला एक 3 ते 4 चमचे तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि एक वाटीभर इतकं आपल्याला इथे घ्यायचं आहे बारीक रवा. तुमच्याकडे कोणताही रवा असेल, जाड किंवा बारीक घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही. आता आपल्याला छान याला असं भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत मस्त असं वास सुटत नाहीये किंवा जोपर्यंत हे ब्राऊन असं होत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. मध्यम आचेवर आपण हे छान असं भाजून घेतलेलं होतं. आता आपल्याला याच्यात जे आपण आंब्याचा रस काढून घेतलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता 2 आंब्याचा रस आहे. मध्यम आकाराचे आंबे होते, याचं मी रस काढून घेतलेलं होतं. हे मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत पूर्ण जे आंब्याचा रस आहे तो आटत नाहीये तोपर्यंत. इथे तुम्ही बघू शकता जे आंब्याचा रस आहे ते पूर्णपणे इथे आटलेला आहे. आता लगेचच आपल्याला याच्यात ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. कारण जे आंब्याचा रस होता ते सुद्धा बऱ्यापैकी गोड होता, म्हणून मी इथे साखर अर्धी वाटी वापरलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करून घेतलं की ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं छान अशी वाफ काढायची आहे. म्हणजे जे साखर आहे ते पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. इथे छान वाफ बसलेली आहे आणि जे साखर होती ते पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण याच्यात पाव चमचा वेलची पूड आणि तुम्ही ते बघू शकता त्याच वाटीने अर्धी वाटी दुधात मी केसर भिजवत ठेवलं होतं. ते दूध मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मऊ होईपर्यंत. इथे तुम्ही बघू शकता छान मस्त आपला हा मऊ असा हा आपला जे सारण आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि छान असं थंड करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जे सारण आहे मस्त छान थंड झालेलं आहे. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता सारणाचे मी गोळे करून ठेवलेली आहे. आता आपण इथे जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याला सुद्धा आपण थोडंसं इथे मऊ करून घेतलेलं आहे. पीठ आपलं छान सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हो मंडळी, आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत, जी बनवायला अगदी सोपी आहे आणि नेहमी आपण अक्षय तृतीयाला आंब्याचा रस, पुरी करतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे आंब्याची पुरणपोळी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. पटकन बनवून तयार सुद्धा होते. तर इथे आपल्याला जे कणकेचा गोळा घेतलेला आहे याची मी पारी करून घेतलेली आहे आणि जे सारण होतं, आपण रव्याचं जे आंबा घालून सारण केलं होतं ते सुद्धा इथे आपण ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि जसं आपण पुरणपोळी करतो तसं सारण भरून आपल्याला हे गोळं इथे बंद करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आणि आपल्याला हे हाताच्या मदतीने थोडंसं असं दाब देऊन पूर्ण जागे पसरून घ्यायचं आहे. म्हणजे आतमधलं सारण आहे ते काठोकाठपर्यंत इथे पोचलं जातं, म्हणजे प्रत्येक घासाला जे सारण आहे ते येतं. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मी सेट करून घेतलेलं आहे. आता हलक्या हाताने आपल्याला हे छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ करायची नाहीये किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायची नाहीये. अगदी मध्यम आपल्याला अशी ही जी आंब्याची पुरणपोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी खूप जास्त पिठाचा सुद्धा इथे जे कोरडं पीठ असतं त्याचा सुद्धा वापर केलेला नाहीये. फक्त एकचदा मी पीठ लावलं होतं त्याच्यातच मी ही पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला हे छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर चला भाजून घेऊया. इथे तवा गरम करून घेतलेला होता मी. याच्यात आपण पोळी ॲड करून घेतलेली आहे. आता आपल्याला दोन्ही बाजूने मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे.
वर तुम्हाला जे लावायचं असेल म्हणजे तेल, तूप, बटर काहीही तुम्ही लावून ही पोळी जी आहे हे आपण भाजून घेऊ शकता. तर मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. मस्त गावरान तूप आईने दिलेला होता करून, ते मी ह्याच्यावर ॲड करून घेतलेलं आहे. आता दोन्ही बाजूने मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे. काहीतरी वेगळं अक्षय तृतीयाला आपण आंब्याचा काही ना काही पदार्थ करतच असतो. तर या अक्षय तृतीयाला तुम्ही सुद्धा ही आंब्याची पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना, सगळ्यांना, छोट्यांना, मोठ्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडणारी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली पोळी ही टम्म फुगलेली आहे आणि मस्त खरपूस असं आपण दोन्ही बाजूने ही पोळी इथे भाजून घेतलेली आहे. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त छान आलेला आहे. आता आपण याच प्रकारे सर्व पोळ्या इथे बनवून तयार करून घेऊया. तर इथे आपली ही पोळी बनवून तयार झालेली आहे. तर सर्व्ह करताना तुम्ही अगदी याला असंही वरून तुपाचा धार सोडून सुद्धा ट्राय केलं, खाल्लं तरीही चालेल. मस्त तुम्ही इथे बघू शकता अगदी काटेपर्यंत सारण पसरलेलं आहे. मस्त आता याच्यावर तुपाची धार सोडायची आणि मस्त ताव मारायचा. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.